अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं काय म्हणताय काय? अजून माझ्या इन्स्टावर पण तुम्ही फॉलो नाही केलं तर तुमचं खूप मोठं नुकसान होतं आहे बरं का. कारण का तुम्हाला फूड ब्लॉगर्स भरपूर रील्समध्ये रेस्टॉरंट सजेस्ट करतात आणि फूडही सजेस्ट करतात. पण मी काही फूड ब्लॉगर नाही आहे, तर मला असे छान छान ठिकाणी जायला आवडतं कारण का मी फूडी आहे यू नो फ्रेंड्स. आणि फूड ब्लॉगर जेव्हा ओव्हर ॲक्टिंग करून सांगतात ना की बाबा हे असं आहे ते तसं आहे, तर तेव्हा असं वाटतं चला आपण काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते बघायला जाऊयाच. तर चला आज आहे माझ्या मैत्रिणीचा बर्थडे आणि तो बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही आलो आहोत अम्माज किचनमध्ये, सॉरी अम्माज भवनमध्ये. आणि इथे तुम्हाला ऑथेंटिक तमिळ फूड खायला मिळेल. तर चला पूर्ण तुम्हाला डिटेल्स ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आधी पटकन झटापट पटापट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तुमच्याबरोबर ॲम्बियन्स शेअर करते. ॲम्बियन्सला तर 10/10 कारण का साऊथच्या पूर्ण छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन यांनी हे रेस्टॉरंट डिझाईन केलं आहे. खूप सुंदर आहे. जसा जसा व्हिडिओ पुढे जातोय ना फ्रेंड्स, तसं तसं तुम्हाला सगळ्या डिटेल्स हळूहळू शेअर करते. तर आता झालं ॲम्बियन्सची गोष्ट, तर आता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे स्टाफ, हायजीन आणि सर्विस. तर तुम्हाला काय सांगू, स्टाफ खूपच छान आहे आणि हेल्पफुल आहे आणि सर्विस ही छान आहे. तर चला आज आपण खाणार आहोत हेरिटेज ऑफ तमिळ क्युझिन. आणि पहिलं जे ऑर्डर केलं आहे ते बोंडा, इकडची फेमस डिश आहे ती ॲज अ स्टार्टर म्हणून आम्ही ऑर्डर केली. यू नो फ्रेंड्स, सर्व करताना फूड किंवा तुम्हाला जी प्लेट दिली जाते खायला त्याच्यामध्ये असं स्वच्छ असं केळीचं पान ठेवलेलं असतं. एवढं मस्त वाटलं ना. पण काय सांगू तुम्हाला, मी ना जरा तिखट खाणारी आहे. तर बोंडा हा प्रकार जरा साबुदाणा वड्यासारखा होता, तर मला काही एवढं आवडला नाही. सेकंड डिश आम्ही मागवली आहे, तर आम्ही थाळीच मागवली कारण का आजच्या लंचमध्ये त्यांची स्पेशल थाळी होती. ती ही थाळी आहे आणि त्याच्या सगळ्या डिटेल्स माझी मैत्रीण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ओव्हर टू माय बर्थडे गर्ल प्रियंका. सो आज प्रियंकाच्या बर्थडेची पार्टी आहे आणि प्रियंकाच आता तुम्हाला सगळ्या गोष्टी छान सांगणार आहेत आणि ती पण आज खूप सुंदर दिसत आहे. तर चला. फर्स्ट तर पापड नंतर डोसा. ओ माय गॉड, बनाना मिरची, ही ताकातली मिरची असते. हे बटाट्याची भाजी, हे लोणचं असेल, हे पकोडा, देन भाजी तमिळनाडूची स्पेशालिटी आहे. हे आहे रायता, देन हा मसाले भात, वरण, देन सांबार, हे पायसम, चटणी अँड राईस. आणि प्रियंका आणि मी थोडी आम्ही इंट्रोडक्शन देताना नावं चुकलेलो आहोत, पण खाऊन झाल्यावर आम्हाला कळलं ओ माय गॉड ये तो कुछ अलग है. आणि हा आहे उडद डाळीचा आपला साधा वडा, एकदम टेस्टी, एक नंबर आहे. प्रियंकाला तर खूप आवडला आणि मला तर ओ माय गॉड, कारण का मला मेंदूवडा खूप आवडतो, तशाच पद्धतीचा हा वडा होता. तर चला आम्ही चौघी अशा मस्त त्या थाळीवर तुटून पडलो आहोत आणि जेवत आहोत, मजा करत आहोत. आणि थोडीशी जी नावं चुकलेली कोणत्या कोणत्या भाजीची ती आम्ही
तुम्हाला परत सांगणार आहोत. तुम्हाला परत एकदा सांगते की त्या जागेला महत्त्व नसतं, पण आपण ज्या व्यक्तींबरोबर जातो त्याला महत्त्व असतं. तर चला, ही भाजी जी बटाट्याची भाजी प्रियंका बोलली ती बटाट्याची नसून सुरणाची भाजी आहे असं माझ्या एका दुसऱ्या मैत्रिणीने सांगितले. आणि ही आपली तोंडलीची भाजी आहे, ती पालकची भाजी आहे. तुम्हाला सांगू का फ्रेंड्स, ही सुरणाची भाजी, त्याच्या बाजूची तोंडलीची भाजी आणि पालकची भाजी, फ्रेंड्स, तिन्ही भाज्या अप्रतिम होत्या. म्हणजे एक से बडकर एक, एक से बडकर एक. म्हणजे कोणती भाजी खाऊ, कोणती भाजी नको खाऊ असं काही प्रकारच नव्हता. तिन्ही भाज्या अप्रतिम होत्या. फ्रेंड्स, फर्स्ट टाईम मला कोणत्या तरी थाळीतल्या तिन्ही भाज्या आवडल्या. आणि जो मसाले भात होता तो ठीकठीक होता. सांबार रस्सम पण ठीकठीक होता. पायसम म्हणजे माझ्यामध्ये तांदळाची ती खीर असते आणि आय हेट तांदळाची खीर, सो मी काही थोडंसं असं चाटल्यासारखं खाल्लं. चटणी अप्रतिम होती. जर तुम्ही थाळी घेताय तर तुम्हाला रस्सम आणि जे दुसरं आहे तो सांबर आहे, डाळ नाही आहे, ती तुम्हाला अनलिमिटेड मिळते. आणि भात पण तुम्हाला अनलिमिटेड आहे. पण आम्ही काही एवढं खाल्ला नाही, कारण का तुम्हाला माहिती आहे ना, साऊथमध्ये स्पेशली तमिळनाडू केरळामधला जो राईसचा जो दाणा असतो तो खूप जाडा जाडा असतो. तर अनलिमिटेड रस्सा जो होता त्याच्यातली पहिलीच वाटी ही आहे. आणि ती वाटी मी असं वेड्यासारखं टाकलं आणि ते एवढं पातळ होतं, काय सांगू तुम्हाला. कॅमेरा सेट केला तुम्हाला दाखवायला हवं. शेवटी मी कोकणी आहे यार. भात खाताना जर तुम्हाला दाखवलं नाही तर मी कोकणी आहे हे कसं सिद्ध होईल, काही ना. पण मला भात खूप आवडतो, कारण का मी कोकणातली आहे. ते आमच्या रक्तातच आहे की आम्हाला भात, वरण, असं आमटी बिमटीने तर मच्छीचं कालवण आणि असं सगळं लागतं. वाटीतला जो सांबार होता तो पियाली. आणि फ्रेंड्स, मला सांबार आणि रसममधला सगळ्यात जास्त रसम आवडला. आणि त्याच्यानंतर आम्ही सेलिब्रेट करत आहोत प्रियंकाचा बर्थडे. May God bless you. May God bless you. Happy birthday, dear Priyanka. Happy birthday to you. Priyanka, happy birthday and I love you. Thank you so much for wonderful party. Friends, चला आता वेळ आली आहे ऑनेस्ट रिव्ह्यूची. ॲम्बियन्स 10/10, सर्विस, हायजीन अँड स्पेशली स्टाफ 10/10. सगळं खूप उत्तम आहे. पण फूड बाबतीत मी तुम्हाला एक सांगेन की जर तुम्हाला तमिळ क्युझिन आवडत असेल तरच तुम्ही व्हिजिट करा. आता तुम्ही म्हणाल असा काय फूडचा रिव्ह्यू दिला, तर फ्रेंड्स, मी तुम्हाला पटकन सांगते की जर तुम्ही माझ्यासारखे तिखटे खाणारे असाल तर प्लीज जाऊ नकाच. कारण का हे प्रॉपर साऊथ इंडियन फूड आहे आणि मला ते काही जास्त आवडलं नाही. मिया की दोड मस्जिद ते, तसं साऊथ इंडियन फूड म्हटलं की इडली, डोसा, कॉफी, तेच. म्हणून जर आवडत असेल तमिळ फूड तरच जा. अशाच ऑनेस्ट रिव्ह्यूसाठी आधी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.